लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. कोण म्हणतं सकाळी? दूधवालाही सकाळी उठतो ना. मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठता, माझा नाहीये. इतर जण काही काही बोलतात, बोलू द्या. आपल्या अंगाला भोकं पडत नाही आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो. मी म्हणलोच नाही. आपल्याला ह्या गोष्टीला महत्व देऊ नका. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे. मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर. कशासाठी? मग करूच नको ना कृती. माफी मागायची वेळच येणार नाही. आपण इतका विकास केलेला आहे, तो विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवा. कारण का ते जो झाला आणि ते मला नको, ते मला कधीच नको होतं. अरे मांगा होता तो सब कुछ दे देती, हिसकावून घेतला तर नाही चले. आणि त्याच विचाराने आपण पुढे चाललेलो आहे. मी कधी माझ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर आशीर्वाद आणि पाठिंबा दिला, तेव्हापासून आजपर्यंत मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला मला बरोबर घेऊन कसं जाता येईल याचबद्दलचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. आज सगळं गुलाबीमय झालंय. बरेच जण मला विचारत असतात किंवा गुलाबी रंग अलीकड का आवडायला लागला. म्हणलं तुम्हाला काय वाईट वाटतं आवडायला लागला तर? चांगला दिसतो की नाही गुलाबी रंग? बघा माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली फेट्यामध्ये किती सुंदर दिमागदार दिसतात, राजमुंड्या दिसतात. अक्षरशः म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो. आणि आमचं तेच म्हणणं आहे की महिलांना आणि पुरुषांना बरोबरीची संधी मिळाली पाहिजे. त्याकरता पहिलं महिला धोरण आणलं, दुसरं आणलं, तिसरं आणलं आणि आता आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याच्या मंत्री, त्यांना मी 4थं धोरण आणायला सांगितलं. ते आपण राबवतो. आम्ही महिलांना मान दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं. किती महिलांना तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. परंतु आता 2024 लोकसभेची निवडणूक झाली. 2029ला ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस तुमच्या माझ्या भारतातनं 543 पैकी 543 तर पुरुष आणि स्त्रिया निवडून जातीलच, पण त्याच्या 1/3 फक्त महिला निवडून जाणार आहेत. त्यांच्याकरता त्या जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. एवढी मोठी संधी महिलांना देशाने दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे. आपल्याही राज्यामध्ये आम्ही 288 आमदार निवडून जातो. काही पुरुष असतो, काही स्त्री असतो. त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म भरायचा अधिकार आहे. पण 96 जागा आता पुढच्या वेळेस पासून 5 वर्षांनी अशा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत की त्याच्यामध्ये फक्त महिला ह्या महाराष्ट्रातनं जाणार आहेत. 96 महिला 288 मधनं जातील त्या वेगळ्या का? तर त्यांनी पण तिथं कायदे केले जातात. कायदे मंडळ आहे ते. जिथं कुठं कुणावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम होतं. तिथं सगळ्या राज्याचा लेखाजोखा चालतो. तिथं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून आता पुढच्या 5 वर्षापासून ही संधी माझ्या महिलांना मिळणार आहे. यावेळेस तुम्ही बघताय माझ्या बारामतीकरांनी पण स्वागत केलं, प्रचंड उत्साहाने स्वागत केलं. सर्व जाती धर्माच्या सहकारी मित्रांनी स्वागत केलं. वेळ कमी पडला. आताही येताना कितीतरी महिलांना राखी बांधायची होती, परंतु घाई झालेली होती, त्याच्यावर सगळ्यांना बांधता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बराच वेळ इथं थांबलाय आणि मला जास्त वेळ तुम्हाला आता इथं थांबून ठेवायचं नव्हतं, म्हणून मी इतरांना पण विनंती केली. त्यांनी पण मान्य केली. ठीक आहे, आम्ही भाषण करत नाही, तुम्हीच एकटे बोला आणि काय जनतेला सांगायचंय, समाजाला सांगायचंय, बारामतीकरांना सांगायचंय ते सांगा. तुम्हाला माहितीये मी गेले 10वा अर्थसंकल्प राज्यामध्ये सादर केला. पहिल्यांदा मी बारामतीकरांना सांगतो, आपण जनसन्मान यात्रा, मी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, त्याच्या संदर्भामध्ये संध्या सोनवणे, सूरज चव्हाण, अनेक म्हणजे सगळे सेलचे प्रमुख, आम्ही काय सुरू केली, भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, त्याच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे का सुरू केली? का तर आम्ही जनसेवक आहोत. तुम्ही जनता आहे, त्याचे सेवक आम्ही आहोत. जनसेवकांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्यामध्ये तुमचा जनसन्मान, या जनतेचा सन्मान करण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे. आणि त्याच्यातून एवढंच नाही, महिलांनो, बऱ्याच जणांना मी या अर्थसंकल्पामध्ये
ज्या योजना दिल्या त्या माहिती नाहीयेत, बऱ्याच जणांना माहिती नाहीये. त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण किती जणांना माहिती आहे? हात वर करा. महिलांना सगळ्यांना माहिती आहे. आज माझी लाडकी बहीण जुलैपासून योजना सुरू केली. जुलै ऑगस्ट, तुम्हाला आठवत असेल आपणच पंचायत समितीमध्ये आपल्या काही महिलांचे पहिल्यांदा फॉर्म भरून घेतले होते आणि नंतर सगळ्यांना आवाहन केलेलं होतं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी आपले आपले अर्ज दाखल करावेत आणि त्या पद्धतीने महिलांनी दाखल केले. आता एवढा माझा माय माऊली जमल्यात, माझ्या भगिनी जमल्यात, माझ्या मुली जमल्यात. किती जणांना 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आले त्यांनी हात वर करा. ठीक आहे, आम्ही सुरुवात केली. बारामतीकरांनो, मी महाराष्ट्रात फिरतोय. मी बारामतीकरांनो महाराष्ट्राला सांगतोय, हा अजितदादाचा वादा आहे. दादा शब्दाला पक्का आहे. हे तुम्ही अनेकदा अनुभवलेलं आहे. ही योजना आणत असताना आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना आम्ही त्याचा लाभ दिलेला आहे. तुम्ही लाभार्थी आहात, तुम्हाला लाभ दिलाय, त्याच्यात तुम्हाला बळ आलं पाहिजे. काही जण टीका करतात, काही जण कोर्टात गेलेत ही योजना बंद करावी म्हणून. कोर्टात मागे काही गेले, त्यांच्या विरोधी निकाल लागला. जे कोर्टात जात आहेत, जे विरोध करतायत, मला त्यांना सवाल आहे, काय तुम्हाला वाईट वाटतं या योजनेमध्ये? जर समाजातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना 21 वर्ष ते 65 वर्षाच्या काळात त्या 2.5 लाखाच्या आत त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न असेल तर त्यांना 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाला आणि 5 वर्षाला जवळपास थोडे कमी लाख रुपये जर मिळाले तर बिघडलं कुठं? तो त्यांचा अधिकार नाहीये, तो त्यांचा हक्क नाहीये. कितीतरी जरी महिला आज आम्ही गरीब महिलांच्या करता देतोय, ज्यांची ऐपत आहे, जे गाड्या घोड्या घेऊन फिरतात, त्यांची परिस्थिती चांगली आहे, ते नशीबवान आहेत, आम्हाला काही त्यांना म्हणायचं नाही. पण जी महिला माझी खुरपायला जाते, जी माझी शेतमजुरी करते, जी माझी महिला पडेल ते काम करते, धुणं भांडी करते, झाडू पोतना करते, कचरा गोळा करते, त्यामध्ये अशा पद्धतीचं काम करणार, काचा गोळा करते, पडेल ते झाडकाम. मी आज सकाळी लवकर राऊंडला गेलो होतो, कितीतरी माझ्या महिला बहिणी बारामती स्वच्छ करत होत्या. रोज पहाटे उठून बारामती स्वच्छ करतात. त्यांना काही हक्क आहे का नाही? त्यांचा काही अधिकार आहे का नाही? काय झालं? सगळ्या बहिणींनी डबा आणल्यावर काय माझं पोट राहील का नाही जागेवर? परंतु माझ्या मायमाऊलीला, माझ्या बहिणीला मनापासून धन्यवाद. आज मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्राला तेच सांगतोय. आज थोडंसं पाऊस काय करेल मला जरा शंका होती, परंतु निसर्गाने पण आपल्याला साथ दिलेली आहे, तुमचीही सगळ्यांची साथ आहे. हे सगळं होत असताना मी मगाशी म्हणालो ही योजना माझ्या मनात बरेच दिवस त्या ठिकाणी घोंगावत होती, गोळत मी ठेवलेली होती. त्याच्यामध्ये काय करावं काय नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलत होतो. करायचं काय? आम्ही 2.5 कोटी महिला त्याच्यामध्ये बसतील असा अंदाज केलाय. 46,000 कोटी रुपये त्याच्याकरता लागणार. मी तुमचं 6.5 ते 6.25 लाख कोटीचं बजेट पेश करतो. त्याच्यात सगळ्यांचे पगार, पेन्शन आणि त्यांना त्या बाबतीमध्ये आपण काढलेल्या कर्जाचं व्याज देतो आणि ह्याच्यातून राहिलेल्या कामामधनं, पैशामधनं आपण डेव्हलपमेंट करत असतो. आज आपल्या इथं डेव्हलपमेंट झाली. आज कशामुळे बदल झाला? आज आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली म्हणून, आज आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये संधी मिळाली म्हणून. तुम्ही पहा, पूर्वीची बारामती, आताची बारामती, खूप काही बदल होत चाललेले. मला आता तटकरे साहेब विचारत होते, अहो या बिगवन रोडला तुम्ही मध्ये काय केलंय, ते दगड कशा लावलीत, फुटपाथ काय केलेत, अमुक काय केलंय, नदीचा कार्यक्रम कसा हातामध्ये घेतलाय, वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत. मला खूप जण सांगतात, आज सकाळी फिरत असताना काही वयस्कर लोक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, वेगवेगळ्या सुशोभीकरण आपण केलेलं आहे, स्पॉट डेव्हलप केलेले आहेत, ते बघितल्यानंतर त्यांना म्हणलं कसं वाटतंय? दादा छान वाटतंय दादा, काळजी करू नका.
त्याच्यामध्ये काही महिला भेटल्या परकाळे बंगल्याच्या अपोजिटच्या बाजूला, आणि तिथलं जे काम चाललंय, मी त्या माऊलीला विचारलं, त्या बहिणीला विचारलं कसं झालंय काम. दादा नंबर 1चं काम झालंय, उत्तम काम झालंय. शेवटी तुम्हाला मला काय पाहिजे? अरे ज्याच्याकरता आपण काम करतो त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, हसू, आनंद तेवढाच आपल्याला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर हसू पाहिजे. आज आपण आपल्या संस्था चांगल्या चालवतो, कुणी काही अडचण सांगितली तर ती दूर करतो, कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी आपण घेतो. मागं काय झालं, कसं झालं, झालं गेलं गंगेला मिळालं, त्याच्या खोलात मी जास्त जात पण नाही. तो तुमचा अधिकार होता. तुम्ही त्या संदर्भामध्ये जे काही मनात येईल ते तुम्ही ठरवत असता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलाय. काही काही जण म्हणतात दादा आता जरा वेगळंच बारामतीमध्ये वाटतंय. म्हणलं का रे? म्हणले राव पूर्वी एवढी काही पवार घरी येत नव्हती, आता लईच पवार घरी यायला लागली आणि सगळी विचारपूस करायला लागली. गेल्या 25-30 वर्षात कधी कुणी आलं नाही, आणि आता काय रे बाबा तुझं कसं आहे रे, तुझं नीट आहे का? अरे म्हणलं बरं झालं ना, तुम्हालाही आनंद होतो. जी पवार नुसती मतं मागत होती ती आता घरोघरी दारोदारी फिरायला लागली. सगळीच, ती पण फिरायला लागली तर ती पण फिरायला लागली. हरकत नाही, शेवटी तो तुमचा मान आहे. तुम्ही मतदार राजा आहे. तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही करायचं, तो तुमचा अधिकार आहे. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी एवढंच सांगतो की ज्यावेळेस माझी माऊली अशा पद्धतीचं काम करत होती आणि काम करत असताना तिच्या घरामध्ये ती तिच्या मुलांना, मुलीला, तिच्या नवऱ्याला, तिच्या कुटुंबाला सगळं खर्च करायची. ती काही काटकसर केली तर स्वतः करता खर्च करत नव्हती. आज मी जीएसटी माझ्या हातात आहे, अर्थ मंत्रालय माझ्या हातात आहे. मी साधारण वर्षाला किती गाड्या खपल्या गेल्या, ट्रॅक्टर किती खपले गेले, कुठली घरं खपली गेली, कुठनं किती टॅक्स आला, कुठनं काय झालं, जीएसटी किती जमा झाला, याची माहिती घेत असतो. माय माऊलींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सहज माहिती घेतली की यंदाच्या रक्षाबंधनला किती राख्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये बहिणींनी भावाकरता घेतल्या. ते म्हणाले आजपर्यंत एवढे रक्षाबंधनाचे सण झाले, एवढ्या राख्या कधी खपल्या नाही, तेवढ्या राख्या यंदा खपल्या. एवढा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात. मी आता पण जाताना काही माझ्या महिला राखी बांधायच्या, मी विचारायचं माऊली पैसे आले का? दादा आले, पैसे आले, बँकेत आले, आले आले. काही काही म्हणायच्या नाही राव दादा आमचं जरा राहिलंच, बघतो बघतो, राहिलंय ना बघतो, काळजी करू नका. परंतु त्या चेहऱ्यावर जो उत्साह होता. आणि मी यावेळेस सगळ्या योजना करत असताना मी एक ठरवलेलं होतं, भ्रष्टाचाराचा आरोप कुणी आम्हावर करता कामा नये. 45,000 कोटी रुपये वाटायचे म्हणलं येड्या गबाळ्याचं काम नव्हतं. डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला लिंक केले, डायरेक्ट त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, पैसे आम्ही महिला बाल विकासला देतो, म्हणजे आदिती तटकरेच्या डिपार्टमेंटला. आदिती तटकरे तिथून तुमच्या अकाउंटला पाठवते. पहिला बालेवाडीत कार्यक्रम झाला, दुसरा माझ्या नागपूरला परवा झालेला कार्यक्रम तुम्ही बघितला असेल, तिसरा बहुतेक आम्ही नाशिकला घेतोय. आणि ह्या पद्धतीनं पुढे चाललोय. त्याच्यात कुणी मध्यस्थी केली तर कुणीतरी काहीतरी चिरीमिरी काहीतरी करेल, डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला. आणि हा कार्यक्रम पुढेही आपल्याला चालू ठेवायचा. हा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर असं की पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर ती योजना चालू, हा अजित पवारांचा शब्द आहे. त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. हे बाकीचे विरोधक म्हणतात की या योजनेमुळे असं होईल तसं होईल, काही होत नाही. शेवटी रिसोर्सेस कसे वाढवायचे, स्थूल उत्पन्न कसं वाढवायचं, एकंदरीतच. आता तुम्ही बघा आपल्या काही महाराष्ट्रात, साधं उदाहरण देतो, ऊस पिकवणारा शेतकरी तोच आहे. तिकडचा असेल मराठवाडा, विदर्भ, कोकण, कोल्हापूर किंवा बारामती, तिकडच्या शेतकऱ्याला भाव किती? 2,500 रुपये. आणि माझ्या सोमेश्वरच्या शेतकऱ्याला भाव किती? 3571 रुपये. आहे की नाही? अरे ते जेपी खोडकी एप्रिल मधल्याला 200 रुपये जास्त, परंतु सरसकट भाव 3,571 रुपये. 1,000 रुपये जास्त ना. त्याही शेतकऱ्याला तेवढाच खर्च, बेण्याचा खर्च, खताचा खर्च, लाईट पाण्याचा खर्च, मशागतीचा खर्च, आणि आपल्याला तोच. परंतु संस्था जर चांगली चालली तर काय होऊ शकतं? संस्थेमध्ये सगळ्यांचं बारकाईनं लक्ष असलं
तर काय होऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे. नुसतं मी ह्याच्यावर थांबलो नाही. महिलांना ज्यावेळेस हे देत होतो त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आम्ही बारामतीमध्ये तरी कमीत कमी गरिबाच्या मुली असल्या गरिबाच्या तर त्यांच्या शिक्षणाच्या करता काही मदत करत असतो, काही मार्ग काढत असतो. पण सगळीकडे जमत नाही, आटोक्यात राहत नाही. म्हणून म्हणलं की बाबा मागासवर्गीय समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी मोफत शिक्षण घेते, परंतु बहुजन समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये इतर कुठल्याच अल्पसंख्याक समाजामध्ये त्या मुलीला पण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पण तिच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी असेल तर 12वी पर्यंत शिक्षण करतात आणि आई वडील म्हणतात ते बेटा बस झालं, आता तुझं लग्न लावून देऊ, तुला कॉलेजची फी भरायची आमची ऐपत नाही. आम्ही इतके वर्ष तिचे 50% रक्कम भरत होतो. मग ती म्हणायचे 50% सरकार भरते ना, 50% तरी तुम्ही द्या. आई वडील म्हणायचे बेटा 50% देखील द्यायची आमची ऐपत नाहीये, फी जास्त आहे. या गोष्टी माया पुढे आल्या. काही जण केसेस अशा आल्या की काही जण आई वडील आले म्हणले दादा तुम्ही सरकार म्हणून 50% देता, 50% आम्हाला द्यायची ऐपत राहत नाही, आम्ही गरीब आहोत, आमचं उत्पन्न कमी आहे, दोष आमचा नाहीये, कुणाच्या पोटी जन्माला यायचं ते, पण माझ्या मुलीनं आत्महत्या केली, राहिलेले 50% मला तिला देता आले नाही, तिनं तिचं जीवन संपवलं. माझं पायाखालची वाळूच सरकली. अरे म्हणलं आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांचा वारसा सांगतो. रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या पद्धतीने झाली आणि 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन कारभार महाराजांनी केला, आणि आपण मात्र आपल्या इथल्या गरिबाच्या मुली ह्या त्यांच्या आई वडिलांना पुढचं शिक्षण देता येत नाही म्हणून आत्महत्या करतात. मी त्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवलं, काय रे किती पैसे लागतात? ते म्हणले दादा अजून 1,500 ते 2,000 कोटी रुपये लागतील. म्हणले चल 1,500 ते 2,000 कोटी रुपये तुम्हाला दिले. आता इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या ज्या गोरगरिबांच्या कुठल्याही जाती धर्माची मुलगी तिला कॉलेजचं शिक्षण पाहिजे असेल, तिला डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, तिला वकील व्हावं, तिला पायलट व्हावं, तिला MPSC UPSC IAS IPS जे काही व्हायचं असेल ते होईल. तिच्या आई वडिलांची ऐपत नाही म्हणून तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणार नाही. तिची फी राज्य सरकार भरेल, आम्ही फी भरणार आहे. काय वाईट निर्णय घेतला? गोरगरिबाची मुलगी शिकली की अख्खा कुटुंब ती शिकवते, चांगला निर्णय नाही आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. एवढ्यावर नाही थांबलो, त्याच्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती वाढतात. मला वाटतं कालच काहीतरी वाढले. मला महिला म्हणायच्या की बाबा दादा आमची ऐपत एवढी नाहीये, आता रॉकेल देत नाही, शेगडी आहे गॅस सिलेंडरची, आणि आम्हाला काहीतरी त्याच्यात मदत करा. शेवटी आम्ही वर्षाला माझ्या 52 लाख कुटुंबियांना 52 लाख तो आकडाही काढला आणि त्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट त्या माऊलीच्या अकाउंटला जाणारे, त्या 3 सिलेंडर मधनं तिनं वर्षाला 3 सिलेंडर आमच्याकडनं भेट म्हणा, भाऊबीज म्हणा, रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा, पण तुम्हाला एक फुलला फुलाची पाकळी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही योजना चांगली जाईल, त्याच्यातनं प्रदूषण कमी होतं, माझ्या महिलेला त्रास होत नाही, स्वयंपाक लवकर होतो. हे केलं ना तर विरोधक म्हणायला लागले काय बहिणींनाच देतात, भावांकडे लक्षच नाही, भाऊ तसेच. मधी पहिल्यांदा म्हणले 1500 रुपयात काय व्हायचं, तेव्हा मी म्हणालो मोठ्यांच्या घरच्या ज्या बोलणारे आहेत त्यांना काय कळणार आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जी मुलं मुली आहेत त्यांना गरिबी काय करणार आहे. आम्ही गरिबी बघितलेली आहे, बारामतीकरांना माहिती आहे, आणि त्याच्यामुळं गरिबी बाजूला करायला काय लागतं त्याचे आम्हाला पोटाला चिमटा बसल्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही. आणि त्या पद्धतीनं आपण ही योजना आणली. त्याच्यानंतर बरेच वर्ष बारामतीकरांनो, माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा, 2003 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस वीज माफीचा निर्णय झाला. एक बिल 0चं दिलं, पुढचं बिल पुन्हा नवीन सरकार आलं, आघाडीचंच आलं, पण त्यांनी लाईट बिल दिलं. म्हणलं कशाला? मग नाही म्हणले निवडणुकीला आता निवडून आलं, पुढचं पुढं बघू. लोकांचा विश्वास राहत नाही. आम्ही आता
44 लाख शेतकऱ्यांना 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही माफ. तुम्ही म्हणाल दादा मागचं थकलंय त्याचं काय माग पुढचं लाईट बिल भरायचं नाही. मागचं कुणी मागायला आलं ना तर मी बघतो काय करायचं ते त्याची काळजी करू नका. कारण शेतकरी त्याचे लाईट बिल तोडल्यावर तो कधी कधी नाईलाज असतो आकडे टाकतो त्याच्यात शॉक बसतो त्याला त्या ठिकाणी त्रास होतो. तो त्रास दूर करण्याच्या करता अशा प्रकारचा निर्णय भावांच्या करता घेतला. बरेच जण बारामती दूध संघ पुणे जिल्हा दूध संघ गोकुळ हे सगळे यायचे दादा दुधाचे दर पडलेत काहीतरी करा. 5 रुपये लिटरला वाढून दिले. कसे अनुदान दिलं अनुदान का तर माझ्या भावांना दुधाचा धंदा परवडला पाहिजे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा धंदा आहे ते आज मदत आपण सरकार म्हणून देतोय. एवढ्यावर नाही आज बेरोजगारी त्याबद्दल आमचं काम चाललेलं आहे. हटव बेरोजगारी कमी करून त्यांच्या हाताला काम देण्याचं. त्याकरता 12वी डिप्लोमा आणि डिग्री ह्या घेतलेल्या मुलांना प्रशिक्षण पाहिजे असेल तर 12वी वाल्याला 6,000 रुपये प्रशिक्षणार्थींना वेतन आम्ही देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून आम्ही पैसे देणार. डिप्लोमावाल्यांना 8,000 रुपये महिना आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये महिना. त्यांनी तिथं काम करावं 60 महिने अनुभव घ्यावा. स्वतःचं काही टाकायचं असेल तर स्वतः टाका. व्यवसाय नोकरी करायची असेल तर तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देऊ. ते तरुण तरुणींच्या करता दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींच्या करता 10,000 कोटी रुपये बाजूला काढले असे 75,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिला. कशाला म्हणतात 75,000 कोटी. माझे काही व्यापारी इथं आहेत किंवा ऐकत असतील बारामतीकरांना माहितीये पूर्वी माळेगाव सोमेश्वर छत्रपतीचं बिल झाल्याशिवाय बारामतीची बाजारपेठच हालायची नाही. बारामतीच्या बाजारपेठेला उठाव यायचा नाही. आता माझ्या बारामतीच्या परिसरामध्ये एवढ्या सुधारणा केल्या. एक शिक्षणाचं माहेरघर ग्रामीण भागातलं एज्युकेशन हब म्हणून आमच्या बारामतीकडे बघितलं जातं. मी मगाशी तटकरे साहेबांना सांगितलं अहो माझ्या बारामतीमध्ये जवळपास 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी माझं सोमेश्वर कॉलेज माझं माळेगाव कॉलेज आमचं शारदानगर आमचं विद्या प्रतिष्ठान आमचं TC कॉलेज आमचं वेगवेगळ्या प्रकारचे ज्या शिक्षण मुसा काकडे कॉलेज अशा पद्धतीची जे कॉलेजेस आहेत ज्या सुविधा आहेत 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचा इथल्या इकॉनॉमीवर परिणाम झाला. त्याचा फायदा बारामतीकरांना झालाय. आज मेडिकल कॉलेज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज बारामती मेडिकल कॉलेज मला आज तक्रार केली. अविनाश गोपडे आणि त्याच्यामध्ये अविनाश देवकते सांगत होते की दादा तिथं जरा सर्व्हिस बरोबर नाही. मी लक्ष घाली. तुम्ही सांगितलं पाहिजे. आपण सुविधा देत असताना त्या सुविधेचा फायदा माझ्या माय माऊलींना माझ्या बांधवांना मिळत नसेल तर माझ्या कानावर घाला. मी त्याच्यामध्ये दुरुस्त करेन. आजच सकाळी ऍडिशनल SP मला भेटायला आले होते. नवीन आलेत DYSP आलेत. त्यांना म्हणलं बारामतीमध्ये आधारयुक्त दबदबा आमच्या पोलीस खात्याचा असला पाहिजे. कुणी वेडवाकडे चालता कामा नये. ते कुणी असो किती मोठ्या बापाचा असो अजिबात लाड करायचे नाही. माझ्या मुली कॉलेजला जात असताना त्यांना जर कुणी टिंगलटवाळी केली जर टुकारपणा केला तर आत्ताच सांगतोय सगळ्या पालकांना सगळ्या माय माऊलींना त्यांना समजावून सांगा काही करू नका. दादांनी पोलिसांना टाईट केलेलं आहे. टाईट केलंय म्हणजे पोलिसांना सांगितलेलं आहे जर माझ्या भागातल्या कुठल्या मुलीची छेड कुणी जर काढत असेल तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या त्याला त्या ठिकाणी सोडायचं नाही. कायदा सगळ्याला सारखा अजिबात त्याच्यामध्ये काय आहे. आणि म्हणलं विदाऊट युनिफॉर्म म्हणजे ड्रेस पोलीसचा ड्रेस घालून जाऊ नका. खासगी ड्रेसमध्ये जावा. कळलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना काहींना आठवत असेल पूर्वी साऊंड फौजदार होते का नाही. साऊंड फौजदार मोटरसायकलवर चालले तरी अशी सगळी इकडे तिकडे पळून जायची. एवढा दरारा होता. त्यांच्यावर चित्रपट निघाला होता साऊंड फौजदारवर. तशा पद्धतीनं म्हणलं वागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही खरेच्या पाठीशी आहे. आम्ही वेडेवाकड्याच्या पाठीशी नाहीये. या पद्धतीनं इथं 2 नंबरचे धंदे वेडेवाकडे प्रकार होता कामा नये.
काही ठिकाणी गोष्टी कानावर येतात. बदलापूरला असं झालं, इकडे तसं झालं, फलानीकडे अमकं झालं, पश्चिम बंगालमध्ये तसं झालं. अहो ते देखील होता कामा नये. छत्रपती शिवाजी महिलेचा सन्मान कसा केला ते आपण बघितलं इतिहासामध्ये. आज महिलांच्यावर जे अत्याचार होतात तो अक्षम्य गुन्हा आहे. त्याच्यामध्ये माफी नाही, कोणी त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबत कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, सर्वोच्च प्राधान्य. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं तुम्हाला काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर सांगा, आणखीन काही पाहिजे असेल तर सांगा, परंतु कुणाच्याही मुलीच्या किंवा महिलेच्या केसाला पण धक्का लागता कामा नये. या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे. माझा तर फार वेगळा स्वभाव तुम्हाला माहितीये. जे नराधम, हे निर्दयी, हे अशा पद्धतीनं जे लोक असतात, जे माणुसकीला काळीमा फासणार आहेत, असली माणसं नाही पाहिजेत. त्यांना फाशी, फाशी, दुसरं काही नाही. फाशी व्हायला वेळ लागतो. फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की परत त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. कटकट कटकट कट कटिंग करून टाकायची. या पद्धतीत त्याशिवाय सरळ होणार नाही. पण तिथं घडलं. वेगवेगळे म्हणायला लागले हे नेव्हीनेच बांधला, कोण म्हणायला लागलं ते पीडब्ल्यूडीने केलं, कोण आणखीन काय म्हणायला लागलं. मी एक दिवस विचार केला की हे काय चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष, सगळ्यांचे दैवत, आणि त्यांच्याबद्दल हे असं बोलतायत. मी त्या दिवशी अहमदपूरच्या सभेत होतो. मी माझ्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागितली की बाबा हे घडायला नको होतं, हे घडलं, पण ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू. मग तो ज्यांनी शिल्पकार आहे तो चुकीचा आहे का, ज्यांनी बांधकाम केलं तो चुकीचा आहे का, स्ट्रक्चर आरसीसीचं डिझाईन ज्यांनी दिलं तो चुकीचा आहे. कोणतरी चुकीचं असलं ना त्याला शोधायचा, त्याला शासन करायचं, आणि परत तिथं महाराजांच्या नावाला साजेल अशा पद्धतीचं स्मारक. मी स्वतः तिथे गेलो, सकाळी सकाळी गेलो. माझी एक मीटिंग रात्रीपर्यंत चालली आणि दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता वाढवण बंदराचा कार्यक्रम होता. 1.25 लाख कोटी रुपये खर्च करून जगातलं 10 बंदरापैकी एक महत्वाचं बंदर आपल्या पालघरमध्ये होत आहे. मी विचार केला, तटकरे साहेबांना म्हणलं, तटकरे साहेब आता वाजलेत आपल्याला 2-3 वाजलेत, मात्र सकाळी 5ला उठायचं, 6ला विमानात बसायचं, 7ला तिथं जायचं. आम्ही सकाळी 7ला तिथं गेलो. देखावा नव्हता, बारकाईनं बांधकाम कसं होतं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये. मला बांधकामातलं जरी मी इंजिनियर नसलो तरी इंजिनियरला जमणार नाही तेवढं आपल्याला जमतं. त्याच्यात जमतं. दोरी ओळंब्यात कसं काम पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या माहिती आहेत. आणि त्या पद्धतीचं हे बघितलं आणि पुन्हा आम्ही आलो आणि तो कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो. राजकारण करू नका. त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडे मारो आंदोलन, त्याच्यामध्ये काय ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे फोटो, आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलेनी मारत बसले. जोडे मारो आंदोलन. अरे असं कशाला जोडे मारता? असेल धमक तर या ना समोरासमोर, त्याला बघतो ना. हे कसला रडीचा डाव. आणि त्याच्यात मला एक सांगावं बारामतीकरांनो, अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का? कुणालाच वाटणार नाही. मग त्याच्यात राजकारण, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं. स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं. आणि मला वाटतं मुका आंदोलन केलं ना, मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ह्याचा तपास लावा. ह्या घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीये. इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी नांदायचंय, जातीय सलोखा ठेवायचा आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या काही समाजातले लोक थोडे बाजूला गेले.
काही जणांना सांगितलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण बदलणार, समान नागरी कायदा येणार, असलं काही सांगितलं. काहींना खरं वाटलं. माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं की सीएचा कायदा तुम्हाला अडचणीत आणणार, ते नाराज झाले. आता त्यांच्याकरता मी मारती संस्था काढली, मातंग समाजाच्या करता आरटी काढली, बहुजन समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली, माझ्या आदिवासींना टार्टी काढली, अमृत काही समाजाच्या करता काढली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही, त्याबद्दलची पण खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. काही काही ठिकाणी ते ब्लूप्रिंट मध्ये खूप माझ्या योजना आहेत, वेळ बराच झालेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका. लवकरच तुम्ही मला 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं. पुढे काय करायचं कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी 5 वर्षामध्ये काय काम केलंय ते जेपी आता थोडे दिवसात मी पुस्तक देणार आहे. काय होतं, लोकांना जर सारखं सांगितलं नाही तर लोक विसरून जातात आणि लोक म्हणतात काय त्यांचं कामच आहे, केलं म्हणून बिघडलं काय. तुम्ही जरा महाराष्ट्रात फिरा आणि आजूबाजूचे तालुके शहरं काय अवस्था आहे ते जाऊन बघा. काय काही महत्वाचे मी नावं घेत नाही, नाहीतर ती शहरं माझ्यावर नाराज होतील. अहो, कचरा पण गोळा केला जात नाही, कचऱ्याचे ढीकच्या ढीक, इतकी वाईट अवस्था आहे. झाडलोट केली जात नाही, झाडाला पाणी घातलं जात नाही, डिवायडर मोकळेच्या मोकळे. आज तुमचा बारामतीचा परिसर, तुमचा इतर ग्रामीण भागाचा परिसर जो बदलतोय, ज्या सुविधा येत आहेत त्याच्याकरता काही मेहनत घ्यावी लागते, त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतो, त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असावी लागते. प्रशासन देखील तुम्ही काम सांगितलेलं हे झालं पाहिजे असं त्या अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे, तर कामं होतात. नाहीतर माणूस हेलपटेवारीच त्या ठिकाणी वैतागून जातो. तसं तर बारामतीमध्ये होत नाही ना, का होतं? मग ह्या पद्धतीनं आपण सगळं करत असताना बाकीचे लोक थोडंसं वेगळा विचार करतात. ते म्हणतात की दादा एवढा करोडो रुपयाचा पैसा तुम्ही केंद्राचा राज्याचा बारामतीमध्ये देता. पालखी मार्गाच्या निमित्तानं आता आपली रेल्वेचं काम सुरू होत आहे. पुढचं जवळपास सगळी जमीन ताब्यामध्ये घेतली, काही राहिले असेल त्याच्यातनं मार्ग काढू. पण ह्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं, ताई तुम्ही डबा कुठला दिला मला? हा, वर या तुमचा लाडू जरा एक फोन घेतो तरी सांगतो तरी. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण काळजी करू नका. ही जनसन्मान यात्रेचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलंय. मी 30-35 वर्ष राजकीय जीवनामध्ये अनेक सभा करतोय, परंतु असल्या सभा मी बघितल्या नाही. परवा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये लखपती दिदी किती महिला याव्यात, 1 लाख महिला आल्या होत्या. जाईल तिथं एवढ्या प्रचंड. परवा नागपूरला 60,000 महिला अक्षरशः महिला इतक्या आनंदित आहे या योजनेच्या, आणि ती योजना आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. तुम्ही काळजी करू नका. माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, भावाच्या नात्याने सांगतोय की हा भाऊ तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्याच्यात तर तुम्हाला मदत करेल, परंतु तुमच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील जे काही करावं लागेल ते करण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. हा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. मी सकाळी लवकर उठतो या अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला, दुधावाला पण उठतो. यावर अजित पवार यांनी आता सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवार बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधत म्हणाले
काही जण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का? काही जण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो? तुम्ही म्हणतात की दूधवाला सकाळी लवकर उठतो, पण मी कुठं म्हटलं दूधवाला दुपारी उठतो? अशा टीका टिप्पणीला महत्त्व देऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय. अजित पवार म्हणाले की बांधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनियर नसलो तरी इंजिनियरला जेवढं जमणार नाही तेवढं मला जमतं, त्यामुळे मी सकाळी सकाळी काही कामं पाहण्यासाठी लवकर जात असतो, असं म्हणत राजकोट येथील पुतळा पाहणीसाठी मी सकाळी गेलो होतो. राजकीय टीका टिप्पणी टाळून आपण फक्त विकास कामावरच बोलायला पाहिजे. काही जण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का? अजित पवारांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाला होत्या, कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग, मी सकाळी लवकर उठतो हा माझ्यामुळे बंद झाला, दूधवाला पण उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, कारण तिला चहा करायला लागतो. आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी असं भाषण केलं आहे का, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. पूर्वी एवढं आता मला बारामतीला येता येत नाही, पण गणपती बसणार त्या दिवशी मी बारामतीतच आहे. मी आपल्या भागात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करतोय. पुढच्या गोष्टी घडायच्या त्या घडतीलच. 287 मतदारसंघातील जेवढे आकडे आहेत तेवढा बारामतीच्या निधीचा आकडा आहे. बारामतीत नाईट लँडिंग करून घेतोय. बारामतीत कुठेही थुंकायचं नाही. सध्या जिथे बस डेपो आहे तिथे आम्ही कॅन्सर हॉस्पिटल करणार आहोत. काम करण्याची धमक नेतृत्वामध्ये असली पाहिजे, असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की पोलिसांचा आदरयुक्त दबदबा बारामतीत असलाच पाहिजे. कोणी टुकारपणा केला तर पोरांना सांगा, दादांनी पोलिसांना टाईट केलाय. कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल तर सोडणार नाही. आम्ही खऱ्याच्या पाठीशी राहणार. बदलापूर आणि पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते होता कामा नये. नराधमांना फाशी दिलीच पाहिजे, त्यांचं कटिंग केलं पाहिजे, असंही अजितदादा पवार यावेळी बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.